शिक्षणाचा हा विषय तुम्हाला इतका महत्वाचा, इतका जिव्हाळ्याचा का वाटला? जे आम्ही भोगलं, आम्ही लहानपणी त्या शाळेत आमचं शिक्षण झालं. शिक्षक नसायचे, पूर्वी शिक्षण चांगलं होतं. खरं मुलांची आवड कमी होती त्यावेळा शिक्षणाची. त्यावेळा मार पण फार वाईट असायचा. एक किस्सा सांगतो शाळेतला, की आम्ही शाळेत म्हणजे 1ली ते 7वी शिक्षण घेत असताना की आमच्यावरती दिन्नेरलेचे जाधव गुरुजी म्हणून होते. जाधव गुरुजी म्हणून होते ते, त्यांच्याकडे इंग्लिश विषय आणि आमचा सगळ्यात विषय आवडत असेल तर इंग्लिश विषय असायचा. ते वर्गात आलेत की पाऊल ठेवला की म्हणायचे तर बाकी कोणाकडे त्यांचं लक्ष नसायचं. सागर जाधव माझा भाऊबंद आहे, भाऊबंद उठा, ओके, तुम्ही अभ्यास केला की वर्गाने अभ्यास केला, तुम्ही नाही केला की वर्गाला छड्या. म्हणजे तुमच्यावर जबाबदारी हा थोडक्यात म्हणजे वर्गाला शिक्षा होऊ नये असं वाटायचं. त्यामुळे आम्ही काही होते खरं त्यांचा अभ्यास पूर्ण करायचा. अच्छा, मग आम्ही हे जवळनं बघितलं होतं. त्यामुळे माझी तळमळ होती की शिक्षण हे, आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा असेल तर विद्या मंदिर जे प्राथमिक शिक्षण आहे हा फार मोठा महत्वाचा टप्पा आहे मुलांच्या आयुष्यात. ते 1ली ते 7वी शिक्षण तुमचा टप्पा, पहिला जर फाउंडेशन तुमचं व्यवस्थित झालं तर तुमचं आयुष्य पुढचं सुखकर होतंय. तुमचं पुढचं शिक्षण घ्यायला तुम्ही खरोखर म्हणजे अतिशय तेवढी आवड निर्माण होते आणि तुम्ही तुमचं ध्येय जे काय आहे, तुमच्या आई वडिलांचे जे स्वप्न आहे ते तुम्ही साकार करू शकता. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आणि ते का म्हणायचे याचं तुम्हाला उदाहरण समोर दिसतंय. शिक्षणाच्या विषयीची प्रचंड मोठी तळमळ यांच्यामध्ये आहे. राजकीय व्यक्तिमत्व असून सुद्धा त्यांच्यामध्ये शिक्षण मुलांचं कुठेही आडू नये ही भूमिका असेल तर मला असं वाटतं हे एक चांगलं साईन आहे, चांगलं लक्षण आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.